आपण थेट आंदोलनाकडे वळतोय। आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। यामध्ये आपण बघतोय विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी आता आक्रमक सर्व विरोधक झालेले आहेत आणि त्यासाठी हे आंदोलन केलं जातंय। अंबादास दानवे असतील, भाई जगताप असतील, सतेज पाटील असतील, आघाडीच्या वतीनं कापसाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, त्याप्रमाणे धानाला बोनस मिळाला पाहिजे या विषयावर आंदोलन केलेलं आहे। कापसाच्या गाठी सीसीआय जे आहे महाराष्ट्रातून कमी प्रमाणावर खरेदी करत आहे, कारण हमी खरेदी केंद्रच महाराष्ट्रात अतिशय कमी प्रमाणात सुरू आहे। मला असं वाटतं सोयाबीनची पण अशीच परिस्थिती, एकीकडे सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढलेले आणि सोयाबीनचा भाव कमी झालेला आहे। धानाची सुद्धा स्थिती अशीच आहे। सरकारचं आयात निर्यात धोरण अतिशय चुकीचं आहे केंद्राचं, आणि राज्य सुद्धा उघड्या डोळ्यानं हे बघतंय। म्हणून या कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही आंदोलन केलंय। हे सरकार शेतकऱ्यावर होणारा हा अन्याय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मला वाटतं कापूस आणि धान आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी कापूस आणि सोयाबीन डंप करून ठेवलेलं आहे, कारण भाव त्यांना मिळत नाही। म्हणून या स्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार हे सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे। म्हणून त्याच्या विरुद्ध आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। तुम्ही जीएसटीचं बोला, जीएसटीचं बोला, जीएसटीचं बोला, जीएसटीचं बोला, हिंदीमध्ये बोला। आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी हा कर्जाच्या खाईत आहे। एका बाजूला जीएसटीचा मारा या शेतकऱ्यांना सहन करावा लागतो। पूरग्रस्ताचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाले नाहीत हे वास्तव महाराष्ट्रातलं आहे। नाबार्डनं जाचकाठी या ठिकाणी गाठलेले आहेत। पीक कर्ज आज शेतकऱ्याला मिळत नाही हे वास्तव या महाराष्ट्रातलं आहे। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुसऱ्या बाजूने महागाई वाढलेली आहे, जीएसटीचा दणका बसतोय, आणि म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळावा ही भूमिका महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी घेतो। हिंदी हिंदी